माझी प्रतिक्रिया ही आहे की आजचा हा दिवस काळा दिवस आहे, ज्याला आपण ब्लॅक डे म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि मला आज म्हणजे असं वाटलं की महाराष्ट्र आज पोरका झाला. आता महाराष्ट्राला सांभाळणारा कोणी नाही. पहिल्यांदा जो त्यांचा याच्यावरती सगळा एक प्रभाव होता आणि बाळासाहेब जसे सांभाळत होते या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला माहिती आहे की ते बोलायचे काय सुंदर, अतिशय चांगले बोलायचे. आणि कशाची भीती नसलेले ते अक्षरशः म्हणजे त्यांचं जे वाघाचं हे चिन्ह ते वाघासारखेच होते. आणि छत्रपतींचं नाव त्यांनी जिवंत ठेवलं असं मला वाटतं. माझं विचार आलं तर ते मला वडिलांसारखे होते आणि त्यांच्या जाण्याचं दुःख मला फार आहे. गेल्या 4 नोव्हेंबरला मी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळेला ते माझ्याशी बोलले. मी त्यांच्या जवळच बसले होते आणि खूप मला सांगत होते काय काय, पण थोडे थकलेले होते आणि गादीतच होते. मी त्यांना विचारलं, म्हटलं काही खाणार का? तर मला नको, मला भूक लागत नाही, मला काही नको. म्हटलं खाल्लं नाही तर कसं चालेल, असं मी त्यांना जबरदस्तीनं म्हणजे थोडंसं हे करण्यासाठी बोलत होते, पण नाही म्हणाले मला. मग मी येताना त्यांच्या पाया पडले तर मला माझ्या डोक्यावर हात ठेवून खूप आशीर्वाद दिला. काय 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 बोलत होते. तुझ्यावरती मा देवीची कृपा असू दे, तुझं हे होऊ दे, तू चांगली राहत, बरचसं काहीतरी बोलले. आणि म्हणजे तोंडात तोंडात बोलत होते आणि मला आशीर्वाद दिला. आणि मला सांगितलं की आता मी फार दिवस राहणार नाही, हे एवढं बोलले माझ्याशी. आम्हा मंगेशकरांना अतिशय मोठा धक्का बसलाय. रिजनाचा पण मला फोन आला होता पुण्याहून, पण काय करणार. शिवसेना झाल्यानंतर मी त्यांना भेटले असावे असं मला वाटतं. तर मला नीट खरंच आठवत नाही. त्यांनी सांगितलं असेल तर ते जास्त बरोबर आहे. पण शिवसेनेच्या पाठी म्हणजे आम्ही ते जे काय करतात त्याला आमचा पाठिंबा होता, हे नक्की. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला आम्ही भेटत असू त्यावेळेला ते कधीही राजकीय हे म्हणजे बोलणं आमचं होत नसेल की ही परिस्थिती आहे आणि सध्या पॉलिटिक्सचं हे चाललंय, हे काही नाही. एक शब्द बोलायचे नाही. जोक सांगायचे, हसायचे, आम्हाला हसवायचे. आणि खूप वेळा मी त्यांना पाहिलंय की हा तू आता काहीतरी खाऊन जा, हा, आणि तुझ्यासाठी चहा करतो, तो माझा माणूस आहे, तो चहा करून आणेल, तो पी. अतिशय प्रेमाने वागायचे, सगळं दाखवायचे, हे आणलंय ते आणलंय. मी गेले म्हणजे पुस्तकं द्यायचे. काही वेळेला मला सांगायची तुझे मराठी रेकॉर्ड्स मला खूप आवडतात, मी त्या ऐकतो. आणि म्हणजे पॉलिटिक्स बद्दल त्यांचं माझं कधी बोलणं झालं नाही. कदाचित हृदयनाथचं त्यांचं झालं असेल तर आय डोंट नो, पण माझ्याशी ते कधीही बोलले नाही. माझ्याशी अशा इतर गोष्टी बोलायचे.